हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज मी तुम्हाला आलूपासून छान अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू उकडत घातले आहे। तर आता याला छानपैकी उकडून घ्यायचं आहे। तर इथे आपले आलू पण छान उकडले आहेत। तर आता याचे जे साल आहे ते काढून घ्यायचे आहे आणि त्याला लागणारं साहित्य। तर इथे मी 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 2 गाजर घेतलेले आहेत, किसून घेतलेले आहेत। इथे एक छोटा कांदा घेतलाय। इथे कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय आणि मुठभर अशी आपली पत्ता गोबी घेतली। तर आलूचे आता मी हे साल काढून घेणार। तर आलू मी कट करून घातले होते शिजण्यासाठी, म्हणजे आपले आलू लवकर शिजतात त्याच्यासाठी। तर असे शिलून घेणार आहे। तर आता इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई, त्याच्यामध्ये घालूया आपण तेल। एक 1.5 पळी घातलेला आहे तेल। तर इथे तेल झालं आहे गरम। तर एक छोटा चमचा जिरे घातलेत मी। तर जिरे पण छान आपले तडतडलेत। आता आपण घालूया कांदा, सोबतच घालूया हिरवी मिरची, कांदा आणि मिरची छान आपल्याला तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। कांदा आणि हिरव्या मिरच्या छान आपल्या लाल झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली अर्धा चमचा। ते पण छान आपल्याला त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद, आता आपण घेतलेले भाज्या घालूया। पत्ता गोबी, कॅरेट, पुदिना आणि कोथिंबीर। तुम्ही इथे मटर सुद्धा यूज करू शकता, बीटरूट, बीन्स, ते पण छान लागतात। आता आपण हे छान परतून घेऊया। यात घालूया आता चवीपुरतं मीठ, एक आणि थोडंसं घातलं आहे मी मीठ। आता आपल्याला भाज्या छान वाफवून घ्यायच्या आहेत या। आता घालूया अर्धा चमचा धन्याची पावडर, अर्धा चमचा
चिकन मसाला, आता हे परतून घेऊया व्यवस्थित. मस्त वास येत आहे, एकदम भारी. कलर पण खूप सुंदर आलाय. आता घालूया अर्धा चमचा लाल तिखट. तिखट मी कमी यूज केले कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातल्या. तर हे छानपैकी आपलं भाजलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया उकडलेले कॉर्न. तर मग त्याचे दाणे घेतले आहेत मी. एक 3 चमचे. त्याला परतून घेऊया व्यवस्थित. आता मग दाणे पण छान परतून घेतले आहेत व्यवस्थित. आता घालूया आलू मॅश करून. आलू पूर्ण मी मॅश करून टाकले आहे. आता हे छान व्यवस्थित परतून घेऊया. तर छानपैकी मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे. एक जीव झाले मस्त. तर आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तर इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे छानपैकी. आता हे बाजूला ठेवूया. तर इथे मी घेतलेला आहे मिल्क ब्रेड. तर आता आपण याला काढूया. तर आता आपल्याला हे काठ पूर्ण काढून घ्यायचे आहेत चारी बाजूच्या. तर इथे मी पूर्ण ब्रेडचे कापून घेतलेले आहेत. आणि आता हे जे उरलेलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर ब्रेडचा चुरा तयार होईल. तर हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. तर हे बघा छानपैकी मी बारीक करून घेतलेला आहे. तर आपलं मिश्रण पण छान थंड झाले. तर मस्तपैकी आकार देऊया याला.
मस्त असा लंबगोल आकार दिलाय मी. मस्त पैकी मी असे बनवून घेतले आहेत. आता आपण पाण्यामध्ये ब्रेड थोडासा भिजवून त्याचं पाणी पिळून घेऊया. आणि हा रोल ओला करून आता आपण हे पूर्ण लावून घेऊया. आणि ब्रेडमध्ये घोळून घेऊया. तर मस्त आपले रोल होत आहेत तयार. तर पूर्ण बनवून घेते मी. तर इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये फ्राय करण्यासाठी. तर तेल पण छान फ्राय झाले. आता हे रोल आपण सोडूया आणि मस्त असे क्रिस्पी फ्राय करून घेऊया. तर बघा छानपैकी फ्राय झालेले आहेत आपले गोल्डन कलर मध्ये. आता हे काढून घेते. दुसरे आणि छान कमी फ्लेमवरच आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे पण छान गोल्डन फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एकदम परफेक्ट असे छान पैकी तयार झालेत आपले आलू कॉर्न रोल. तर आता हे काढून घेते. तर घेतलेली आहे प्लेट मस्त पैकी अचार आणि आपले रोल.
तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.